साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी आत्महत्या केलेली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये आता माजी खासदार निंबाळकर यांच्यावरती या सगळ्या संदर्भातले आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आहेत। महबूब शेख जी, तुम्ही स्वतः सुद्धा त्या पीडित कुटुंबियांना भेटलेलात। संपदा मुंडे जी महिला डॉक्टर होती, तिने आत्महत्या केली। या सगळ्या प्रकरणासंदर्भात पीडितेच्या कुटुंबियांनी तुमच्याशी चर्चा करताना अनेक मागण्या सुद्धा केलेल्या आहेत। काय त्या नक्की मागण्या आहेत? तुम्ही आज पवार साहेबांची भेट घेताय त्या मागण्यांच्या संदर्भात? असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की देवाभाऊ हे संवेदनशील असतील आणि फलटणचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन नाही तर स्वराज्य कारखान्यांचं वसुली केंद्र आहे, त्यांना संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील अशी माफक अपेक्षा आमची होती। तर सातत्यानं त्याच्यात राजकारण करायचा आमचा कुठलाही हेतू नाही, पण संपदा ज्या पद्धतीनं गेली, ज्यावेळेला आम्ही त्याच्या कुटुंबाशी संवाद साधला त्यावेळेला अक्षरशः ते ऐकून मन सुन्न झालं। तळपायाची आग मस्तकाला जाईल असा सगळा प्रकार होता आणि वारंवार आम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, पण देवाभाऊला क्लीन चिट द्यायची एवढी घाई झाली की राजकीय गिधाडांना वाचवण्यासाठी आपण कोणत्या थराला चाललोय हे देखील आता सरकार विसरत चाललंय। रात्री मला संपदाच्या भावानी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला फार मोठ्या शंका ह्या संपदाची आत्महत्या आहे का हत्या याच्याबद्दल आहेत आणि तुम्ही पवार साहेबांच्या ह्या कानावर घाला, पवार साहेबांना लक्ष घालायला त्या ठिकाणी सांगा। आणि मला त्यांनी रात्री एक अर्ज पाठवला। ह्या अर्ज जर वाचला देवाभाऊ तुम्हाला पण त्यांनी ईमेल केला आहे, तुमच्या SP ला, पोलीस महासंचालकाला, सगळ्यांना त्यांनी तो अर्ज पाठवलेला आहे। एकदा संपदाच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे हे तरी किमान राजकीय चष्मा बाजूला ठेवून तुम्ही ऐका। संपदाच्या भावाला असं वाटतंय की संपदाचा आत्महत्या ही संशयास्पद आहे, त्याची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या तक्रारीमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगतो, सगळ्या सांगून वेळ घेत नाही, पण देवाभाऊ 24 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजता संपदाचं कुटुंब हे त्या ठिकाणी पोहोचलं फलटणला आणि तिथला जो धुमाळ नावाचा अधीक्षक आहे, खरं तर तो धुमाळ आपल्या स्टाफची एक महिला हिचा आत्महत्या झाली आणि ती मेली आहे, तर हा खरं तर कुटुंबाच्या अगोदर धुमाळ तिथं पाहिजे होता, पण कुटुंब 3ला पोहोचलं, हा धुमाळ तिथं 5 वाजता पोहोचला आणि सातत्यानं पोलीस हे अर्ध्या तासाला संपदाच्या कुटुंबाचं लोकेशन घेत होते की तुम्ही कुठपर्यंत आलाय। पण संपदाचा मृतदेह किती वाजता हॉटेल मधुदीप येथून गळफास उतरून जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला याची माहिती आम्हाला दिली नाही। तसेच असे करताना आम्ही कुटुंब याची थोडीही कल्पना दिली नाही। नेमकं संपदाचा मृतदेह जे हॉटेल मधुदीप आहे, ह्या हॉटेल मधुदीपमध्ये काढण्याची तुम्हाला एवढी काय घाई लागली? ते हॉटेल मधुदीप कुणाचं आहे? भोसले कुणाचा कार्यकर्ता आहे? रणजितसिंह निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे ना, हे सगळ्याला माहिती आहे। तो त्यांचा नगराध्यक्षपदाचा पुढचा उमेदवार आहे। कायदा सांगतो ब्लडच्या नातेवाईकासोबत असल्याशिवाय किंवा त्याची कन्सेंट घेतल्याशिवाय तुम्ही त्या मृतदेहाचा पंचनामा करू नये। का केला? का मृतदेह घाईघाईने काढला? त्यांच्या कुटुंबाला का कल्पना दिली नाही? जर तुमच्या मनामध्ये काहीच नव्हतं तर तुम्ही का त्या ठिकाणी एवढ्या घाईघाईमध्ये केला? दुसरं, पहाटे 5 वाजता हे महाशय धुमाळ हे आल्यावर त्यानंतर संपदाचा चुलत भाऊ आहे, डॉक्टर आहे, त्याने बघितलं संपदाच्या मुठीवर काहीतरी लिहिलंय आणि जो मजकूर आता सगळ्या चॅनलवर आपण बघताय तो मजकूर त्या याच्यातनं दिसला। आता दुसरी गोष्ट अशी आहे की संपदाचं प्रेत आणि त्याचा पंचनामा हा पोस्टमार्टम फॉरेन्सिक एक्सपर्ट तज्ज्ञ डॉक्टराच्या उपस्थितीत इन कॅमेरा व्हावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आणि कुटुंबांनी केल्याच्या नंतर 10 वाजता ते प्रेत सातारला पाठवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की हे प्रेताचा PM इथं होणार नाही, तुम्ही सातारला जावा। सातारला गेल्याच्या नंतर ज्या संपदाला रात्री 1 वाजता 2 वाजता बोलवलं जायचं PM करायला, त्या संपदाचा मृतदेह 3 वाजेपर्यंत देवाभाऊ 3 वाजेपर्यंत विदाऊट पोस्टमार्टमचा तिथं पडून होता। आणि याच्यात अजून हाईट म्हणजे जो प्रमोदीचा भाऊ आहे तो डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरला FIR त्याच्या नावानं करायची आणि FIRची कॉपी देण्यासाठी
सकाळी रात्री गेलेलं कुटुंब सकाळी तिथं FIR जर सुरू केला तर किती वेळ लागतो FIR घ्यायला? हा मी म्हणत नाही, मी म्हणत नाही. ज्या प्रमोदनी हा अर्ज पाठवला ना देवाभाऊ, त्या प्रमोदचं म्हणणं आहे की दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित डॉक्टर पोस्टमार्टम करण्यासाठी आले नाहीत. इकडे पोलीस ठाणे फलटण येथे FIR दाखल करण्यासाठी प्रमोद बसलेला असताना जाणून बुजून FIR कॉपी फायनल करून आमच्या हातात देण्यासाठी दुपारी 2 वाजवले. म्हणजे काय, कुणाला वाचवायचं? तो जर डॉक्टर तिथं PM रूममध्ये गेला असता, तिथं PM रूमच्या तिथं उपस्थित राहिला असता, तर नेमकं पोलिसांना काय अडचण होती? त्या PMच्या नोट्स तुम्ही का दाखवल्या नाही अद्यापपर्यंत कुटुंबाला? हे मी म्हणत नाही हो, कुटुंबाची शंका आहे. आणि त्यांनी ज्या मागण्या केल्यात ना, त्याच्यात फक्त SIT न्यामा म्हणून नाही सांगत आता देवाभाऊ, तुमच्यावर एवढा विश्वास नाही राहिला त्यांचा की आता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली SITत IPS दर्जाची महिला घ्यावी. हे महबूब शेख म्हणत नाही, ह्या त्या पीडित कुटुंबाचा भाऊ म्हणतोय ज्याची बहीण गेली. ही त्याची मागणी आहे की आता निवृत्त न्यायाधीशाला याच्यामध्ये घ्या. सदरील प्रकरण देवाभाऊ तो सांगतोय की बीडच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, फलटणमध्ये चालवू नका. म्हणजे तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्या राज्यामध्येच फलटण आहे. ह्या फलटणला एक मोठी परंपरा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळे, छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे. आणि नाईक निंबाळकर हे मोठे राजे होऊन गेले, ज्या राजाला फाशीचा अधिकार होता. पण त्या नाईक निंबाळकर राजांनी कधी कुणाला फाशी दिली नाही. असा मोठा इतिहास असणारा फलटण आज तुमच्या ह्या वळूमुळं, तुमच्या माजलेल्या बोकडांच्यामुळं एका पीडित कुटुंबाची त्या फलटणवरचा विश्वास उडालाय. ते म्हणतायत की आम्हाला हा खटला बीडला चालवायचा आहे. तिथल्या पोलीस प्रशासनावर, वकिलावर त्यांचा विश्वास नाही. हा का उडाला? कुणाची एवढी दहशत आहे? कुणाची एवढी दादागिरी आहे तुमच्या काळात? तुम्ही तर कुणाला सोडत नाही म्हणता ना. नाही, हे मी म्हणत नाही हो, हे पीडित कुटुंब म्हणतंय. ह्याची तुम्हाला काहीच वाटत नाही की आपल्या राज्यातल्या एका तालुक्यात लोकांना सुरक्षित वाटावं? याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही? काही लाज शरम ह्या सरकारला काही वाटत नाही की आपल्या राज्यातल्या तालुक्यात एवढं भयानक लोकांचं चित्र आहे? आणि वारंवार तक्रारी करून तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या DYSPला बडतर्फ करा, राहुल धसला. हे माझं म्हणणं नाही. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हे त्या कुटुंबाचं म्हणणं आहे. खासदाराशी बोलण्याची व्यवस्था करून देणारे 2 PA आणि कोण खासदार आहे याची पण चौकशी झाली पाहिजे देवाभाऊ. हे आम्ही म्हणत नाही, हे त्या पीडित कुटुंब म्हणतंय. आता म्हणणार तुम्ही राजकारण करताय. आता हे खासदार कोण आहे? ते खासदार हे काय दुसऱ्या पक्षाचे जर असते तर तुम्ही संजय राऊतला किंवा नवाब मलिकला उचलून न्यायला पार कमांडो आणले हो. मग जर खासदार हा दुसऱ्या पक्षाचा असता तर तुम्ही कमांडो लावून त्याला उचलला असता ना. जर धैर्यशील मोहितेसारखा खासदार असता अकलूजचा, तर तुम्ही सकाळी अकलूजला कमांडो पाठवून त्याला उचललं असतं. मग हा कोण खासदार आहे ज्याला तुम्ही वाचवताय? कोण त्याचे PA आहेत? त्याची चौकशी करणार आहेत का नाही तुम्ही? का त्याला क्लीन चिट देताय? काहीतरी वाटायला पाहिजे. अहो, त्या खासदाराने काय हैदोस घातला त्या रणजित निंबाळकरनं, जरा बघा तिथं जाऊन. ती संपदा मुंडे जी महिला डॉक्टरने आत्महत्या केली, तिच्यावरती अत्याचार देखील झालेत असं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये कुटुंबियांचं म्हणणं आहे. म्हणून 100% मी तेच पुढे तुम्हाला तेच सांगतोय. या कुटुंबाने मागणी काय केली बघा तुम्ही. संबंधित हॉटेलवर संपदाने चेक इन केल्यापासून तिचा मृतदेह हलवण्यापर्यंत सर्व CCTV फुटेज फेब्रुवारी 2025 पासून सर्व कॉल रेकॉर्ड, ईमेल आणि वैद्यकीय अहवाल सुरक्षित ठेवण्यात यावेत आणि त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी. त्या हॉटेलचे फुटेज का मागतंय कुटुंब? कुटुंबाला ही शंका आहे ना की सगळे लोक हे रणजित सिंह निंबाळकराच्या संबंधित कसे, हॉटेलवाला त्यांच्या संबंधित कसा? त्या सुसाईड नोट जी 4 पानाची नाहीच हो, तिच्या कुटुंबाला ही गॅरंटी आहे की संपदाची सुसाईड नोट ही 4 पानाची असू शकत नाही. जी मुलीने जॉब दिलाय तोच खरा तिचा सुसाईड नोट पाहिजे ना. ह्याच्यात तिने म्हणलंय ना की खासदारानं काय म्हणलंय तिला की तू बीडची आहे, हे हिनवलंय. हा कोण आहे? हा माईचा लाल कोण आहे? तुम्हाला सापडत नाही का देवा भाऊ? अहो, एका आमदाराच्या PAने त्याच्या बायकोने व्हिडिओ करून आत्महत्या केली. तुम्ही बघितला नाही का तो व्हिडिओ? आणि त्याने रणजित निंबाळकरचं नाव घेतलंय.
मग कोण आहे फलटणमध्ये, कोणचा माईचा पूत आहे दुसरा रणजित निंबाळकर? ज्या 2 लोकांनी व्हिडिओ करून नवरा बायकोने आत्महत्या केली, त्याच्या भावानं बोट कापून घेतलं, तरी अजून तुम्हाला तो रणजित निंबाळकर सापडला नाही? असा कोणता काय उंदीर बिंदीर आहे का एखाद्या बिळात जाऊन लपला रणजित निंबाळकर? तुम्हाला 2-2 माणसांनी आत्महत्या केली नवरा बायकोने, तरी तो सापडला नाही. आता तरी संपदाच्या माध्यमातून तो सापडणार आहे का नाही? हगवण्याच्या 2 मुलींनी त्या ठिकाणी आत्महत्या करायचा प्रयत्न केला आणि हगवण्याच्या 2 मुलींनी आत्महत्या करायचा प्रयत्न करताना त्या रणजित निंबाळकरला नावाने सुसाईड नोट लिहिली की त्याच्यामुळं आम्हाला किती त्रास आहे. मग काय माणसंच मरावं लागतील का तुमच्या राज्यात देवाभाऊ न्याय मिळायसाठी? आणि हे एक ओपिनियन पोल आहे देवाभाऊ. तुम्ही ज्याला म्हणताय ना तो खूप चांगला माणूस आहे, त्याच्यावर आरोप होतात, हे प्रोरेक्स रिसर्च ब्युरो याचा ओपिनियन पोल आहे. मला वाटतं माझी माहिती जी आहे हा तुमच्या पक्षाचा ओपिनियन पोल तुम्ही निवडणुकीत लावला होता, आमचा नाही कुणाचा. तुम्ही जरा माहिती घ्या, तुमच्याकडे हे रिपोर्ट आला असेल. यातले 2च मुद्दे मी सांगतो. ह्या ओपिनियन पोलमध्ये काय म्हणलंय, त्या ओपिनियन पोलमध्ये, हे माझं नाही आहे ओपिनियन पोल, ह्या ओपिनियन पोलमध्ये म्हणलंय रणजित निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघात मध्ये करीत आहे. रणजित निंबाळकर याच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे याच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळते. हे आमचं म्हणणं नाही हो. हे कोण दादागिरी करतंय मतदारसंघामध्ये आणि कुणाच्या आगवण्याच्या कुटुंबाने कुणामुळं औषध घेतलंय हे मी म्हणत नाही. हे ओपिनियन पोल आहे, हा तुमच्याच पक्षाने लावला होता ना. तुमच्याकडे याची कॉपी असेल, तुम्हाला माहित नाही का? हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवत आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. हे ऑब्झर्वेशन आहेत. कुणाला जेलमध्ये घातलंय आगवणेला, कुणी घातलंय? ही चर्चा कुणाच्या मतदारामध्ये कुणाची आहे? निंबाळकर. कोण आहे हे निंबाळकर? तुमचा माणूस नाही? मग दुसरं निंबाळकर कोण आहे? रामराजे आहेत का? ते जर असतं तर तुम्ही जेलमध्ये घातलं असतं. मग कोणत्या निंबाळकरांना तुम्ही लपवताय? हा तुम्हाला अहवाल माहीत नाही? तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. अहो देवा भाऊ, तिची सुसाईड नोट 4 पानाची नाही हो. तुम्ही एका मुलीचे वडील आहेत, तुम्ही थोडी संवेदना दाखवा. संपदा ही तुमचीच मुलगी आहे, या राज्याचीच मुलगी आहे. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय, हे जे जॉब दिलाय ना तिने जुलैमध्ये, खरं तर ह्याच तिचा सुसाईड नोट आहे. हिच्यात शेवटी ती म्हणते मानसिक त्रास सहन करत आहे, त्यातून अनुचित जर घडले तर त्यात पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून ठेवते. ह्या चौकशी समितीसमोर जर एखादी मुलगी, एखादी डॉक्टर जुलैमध्ये जर जॉब देते आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, तिला मुंड्या आडनावून छळलं जातं, एक तो बदने तिच्या खुर्चीवर येऊन बसतो. अहो फिट अनफिट द्यायचा अधिकार डॉक्टरचा आहे, पोलिसांचा नाही आहे. आणि सगळे फिट अनफिट हे कारखान्याचे मुकादमाचेच कसे वाद होता? तो सगळे फिट अनफिट जे आम्ही मुकादमाचं सांगतोय ना, आम्ही म्हणत नाही मुकादमाला पैसे बुडवा, पण हे सगळं प्रकरण हे स्वराज्य कारखान्याच्या जवळच कसं आलं, मुकादमाच्या जवळच कसं आलं? हे फिट अनफिट जे दिलंय देवाभाऊ, तर हे ऊसतोड मुकादम त्यांना फिट न दिल्याने, हे मी म्हणत नाही, हे संपदाचा जबाब आहे हो. हे ऊसतोड मुकादमाच्या भोवतीच कसं आहे? स्वराज्य कारखाना कोण चालवतोय? हे स्वराज्य कारखान्याला एवढं प्रोटेक्शन का देत आहेत? अहो भयाळाचा बांगर नावाचा मुकादम येऊन बोलला काल. देवाभाऊ, कोण मोहिती आहे त्या स्वराज्य कारखान्याचा? पिस्तूल लावून लोक उचलून नेतो, पोलीस संरक्षणात नेतो. राठोड नावाचा मुकादमाचा भाऊ उलटा टांगून त्याला मारला. त्यांनी मीडिया समोर येऊन सांगितलंय ना, हा स्वराज्य कारखाना कुणाचा आहे? याला काय एवढा अभय आहे? मला आता ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या देवाभाऊ ठेवीदाराचे फोन आलेत. ज्या ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे ना, ज्याच्यातून ठेवीदारासोबत तुम्ही बैठक घेतली आणि त्या ठेवीदारांना आश्वस्त केलं, ज्या ज्ञानराधाच्या ठेवीमुळे 15 लोकांनी आत्महत्या केल्यात, 15 लोकांनी गळफास घेतलेत ना देवाभाऊ, त्या ज्ञानराधाचे मल्टीस्टेटचे लोक आम्हाला सांगतायत, आमच्याकडे पेपरला आणि यूट्यूब चॅनलला त्याच्या बातम्या आल्या, तुम्ही सत्य पाडता त्याचं, की हा जो स्वराज्यचा जो दूध संघ आहे, जी दुधाची फॅक्टरी आहे, ही कुणाची आहे? रणजित निंबाळकरांची नाही, कुणाची आहे? ते कुठे ग्रुपनी घेतली 1000 कोटीला. मला माहित नाही केवढ्याचा व्यवहार झाला. जे बातम्या आणि चॅनलमध्ये आलाय तुम्ही व्हेरीफाय करा. बातम्या आणि चॅनल असं सांगतात की 1000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी ती फॅक्टरी घेतली
आणि नंतर त्यांनी चालू केला प्लॅन्ट चालू केल्यावर रणजित निंबाळकरांनी 400 कोटी रुपये जे लोकांचं देणं होतं ते लोक त्यांच्याकडे पाठवले, त्यांना मानसिक त्रास दिला आणि ती परत ते 400 कोटी रुपये देखील त्यांनी लोकांचे दिले, तरी त्यांना प्रचंड छळलं गेलं. त्यांना तिथं फॅक्टरी बंद करावी लागली आणि 1400 कोटी रुपयाला कुटे ग्रुप खड्ड्यात गेला. 1400 कोटी रुपयाला. आणि आता ते सील करून तुम्ही परत त्यालाच विकणार आहेत का स्वस्तात? मग तो जर प्लॅन्ट आणि कुठेची जाऊन मुलाखत घ्या, त्याला विचारा, पोलीस स्टेशनला जाऊ, त्याची चौकशी करा की त्यातला बुडायला हा स्वराज्य गृहचा जो डेअरीचा प्रकल्प आहे आणि कोण कारणीभूत आहे त्याला, हे त्याला विचारा. असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणात फक्त संपदाच नाही तर जर ज्ञानराजाचा जर विचार केला तर 15 लोकांचा देखील हत्या ह्या प्रकरणामुळे झालेली आहे. म्हणून आमची मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही जरा संवेदनशीलता दाखवा. तुम्ही एक अजून मला गोष्ट सांगायची आहे की त्याच्या कुटुंबाची मागणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना पोलिसांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7:15 समजली असून डॉक्टर संपदाचा मोबाईल ताबडतोब सील करणे आवश्यक होते, पण मोबाईल सील केला आहे असे सांगितले पोलिसांनी. परंतु व्हॉट्सॲपला लास्ट सीन 11:13 दाखवत आहे. याचा अर्थ मोबाईल कुणी चेक केला किंवा त्यामधील पुरावे नष्ट केले आहेत का याची तपासणी करावी असं कुटुंबाचं म्हणणं आहे. देवाभाऊ, तुमच्या पोलिसाकडं मेलेल्या माणसं व्हॉट्सअप बघतात का? ती संपदा जर मेली, समजा तुमच्या मनाने तुमच्याच लोकांनी 7:15 तिचं सगळं ताब्यात घेतलंय, तर मग रात्री 11:15 तिचा व्हॉट्सअप कोण बघत होतं, कोण सीन करत होतं? तिचं गुगल मॅपचं सगळी माहिती ही तिच्या नातेवाईकाला देण्यात यावी, लोकेशन टावर सहित देण्यात यावी, ही त्यांची मागणी आहे. अशा 14 मागण्या देवाभाऊ तिच्या केल्यात, तिच्या कुटुंबाने केल्यात आणि त्यांना अपेक्षा आहे की शरद पवार साहेब कडून न्याय भेटेल. म्हणून आता ते पवार साहेबाला ह्या मागण्या त्या ठिकाणी दाखवत आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे की थोडी जरी जर तळतळ असेल ना देवाभाऊ, तर या हगवण्याच्या, या संपदाच्या किंवा तो जो नन्नावरे नावाचा जो मेलाय ना रणजित निंबाळकरांचं नाव घेऊन, कोण रणजित निंबाळकर फलटणमध्ये दुसरा कोण एवढा मायचा पूत जलमलाय, ज्याला कंटाळून तो आत्महत्या करतो तो अजून सापडत नाही, एवढा कोण आहे दाखवा ना. आनंद लोकांच्या समोर 3-3, 4-4 नावं घेतलीत ना. अरे हे काय वर्जन केलंय तुम्ही? बीडपेक्षा पुढचं वर्जन आहे. तुम्हाला थोडी जर असेल ना माणुसकी देवाभाऊ, तर एकदा हिंमत असेल तर तुमच्या त्या खासदाराची नार्को टेस्ट करा आणि एका उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशामार्फत चौकशी करा आणि ह्या कुटुंबाचे आमचे संशय सोडा हो, या कुटुंबाचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले संशय दूर करा. जसे तुम्ही आरोप लावताय की संपूर्ण कुटुंबियांनी ही 14 मागणी केलेली आहे, शरद पवारांची तर तुम्ही भेट घेणार आहात, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे लोक कोणी बोलतात आहेत समोर येऊन, अर्थात सुषमा अंधारे असतील किंवा आगवणे कुटुंबीय असतील, तुम्ही असेल, त्या सगळ्यांना मानहानीच्या नोटिसा ज्या आहेत त्या माजी खासदारांच्या वकिलांकडनं जातात आहेत. जवळपास 50 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिसा ज्या आहेत सुषमा अंधारे आणि आगवणेंना आलेल्या आहेत. असं आहे की खरं बोलणं, जर देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात जर पाप असेल, 50 कोटी काय सुषमा अंधारेकडे आमच्याकडे 50 रुपये नाहीत तुमच्या तोंडावर मारायला, काय फाशी होईल तर होईल. खरं बोलायला जर फाशी होणार असेल ना तर फाशी घेऊ. आणि 50 कोटी काय कशाचे सुषमा अंधारेकडे 50 कोटी? जाऊ स्वराज्य कारखान्यात कामाला, तिकडे चांगला व्यवसाय, तिथून जर भेटले 50 कोटी तर मग देऊ. अरे याच्यात जर लोकांच्या वेदना मांडणं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर चूक असेल आणि त्याची जर शिक्षा त्याला होणार असेल तर 1000 वेळा ही आम्ही चूक करू. जर तुम्हाला हे अश्रू दिसणार नसणार ना, किती लोक मरायची वाट बघायची, हगवण्याच्या मुली मरायची वाट बघायची, संपदा मेली, नन्नावरे मेला, अजून तो एक निंबाळकर मेला आहे तुमच्या तुमचा सरचिटणीस आहे भाजपाचा, तो अर्धकीचा जो निंबाळकरचा खून झालाय ना त्याचा सरचिटणीस तुमचा पक्षाच्या सरचिटणीसाच्या भावाने मारलाय, तो अजून आरोपी सापडला नाही. मग प्रत्येक वेळेला संतोष देशमुख आणि संपदा मुंडेच मारावं लागतील? उद्या एखाद्या तुमच्या शेजारच्या पोलीस स्टेशनला बघा, त्या तुषार खरातला बोलवा, तिथं काय झालंय बघा जरा, किती गुन्हे दाखल झालेत. आणि त्यासाठी नोटिसा काय हो, काही पण करायची तयारी, फासावर जावं लागलं तरी जाऊ, पण अशा अन्याय बघून आम्ही गप्प बसणार नाहीत. परंतु तुमची मागणी काय असणार आहे की खासदार आणि त्यांचे PA यांची देखील सगळी चौकशी झाली पाहिजे असं कुटुंबीय म्हणताय. या सगळ्या संदर्भात पुढे जाऊन तुम्ही काय भूमिका घेणार? आंदोलनाचा पवित्रा वगैरे काय आहे? आम्ही याच्या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन तर करणारच आहे. वेळ प्रसंगी आम्ही फलटणला जाऊन देखील आंदोलन करू आणि उद्या कोर्टात जायची वेळ आली तरी आम्ही कोर्टात त्याच्या संदर्भात दाद मागायला जाऊ. आम्हाला वाटतंय देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल असा आमचा गैरसमज असू शकतो,
पण ह्या सगळ्या गोष्टी किमान कुटुंबाच्या तोंडातून ऐकल्यावर तरी त्यांचा गैरसमज दूर व्हावा आणि त्यांनी खासदाराची चौकशी करा ना, नार्को टेस्ट करा ना, आणि जर तो दोषी नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे छाती ठोकून. त्यांनी सुषमा अंधारेला सांगितलं ना, तुम्ही माफी मागा त्यांच्या वकिलांनी. अरे तुमच्या रणजित निंबाळकरांनी समोर येऊन सांगावं छाती ठोकून की माझी नार्को टेस्ट करा, संपदा मुंडेच्या याच्यात माझा तीळ मात्र संपन्न नाही. मी सुषमा अंधारेला आम्ही सगळे जाऊन ज्यांनी तुमच्यावर आरोप केलेत ना, तुम्ही नार्को टेस्टला पुढे या, आम्ही कानाला धरून तुमची माफी मागू. नुसती माफी मागणार नाही, कानाला धरून माफी मागू, पण तुम्ही एकदा नार्को टेस्ट तुमची करून घ्या, मग बघू आणि कळू द्या महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचा काही संबंध आहे का नाही. काय लावलं हे? सत्तेच्या नावाखाली दडपशाही करताय, दादागिरी करताय, लोक मारायचं लायसन तुम्हाला भेटलंय का? अरे इंग्रजापेक्षा वाईट काळ झाला ना हा. इंग्रज बरे होते असं म्हणायची वेळ आली, त्यावेळेला देखील कोर्टात न्याय भेटत होता, अशी अपेक्षा लोकांना होती इंग्रजाच्या काळात. आजच्यापेक्षा आज कोर्टात बदलून मागतायत कुटुंबीय, पीडितेचे कुटुंबीय. राजकीय नेते नाहीत होते ते, राजकीय नेते नाहीत, त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, आणि असले तरी ते आमच्या पक्षाशी कधी संबंधित नसणार आहेत. आम्ही ह्या राजकीय भावनेतून बोलत नाहीत. आम्ही फक्त त्या मुलीला न्याय मिळावा आणि त्या मुलीच्या माध्यमातून जसं महादेव मुंडे मिळाला, कृष्णा आंधळे मिळाला, आम्ही वरडून सांगत होतो. त्यावेळेला तुम्हाला कळलं नाही, त्यासाठी संतोष देशमुखच मरावा लागला. हे कुठपर्यंत चालायचं देवा भाऊ? प्रत्येक वेळी कुणीतरी मरावंच लागेल का? जिवंत असताना नाही त्याला न्याय मिळणार? काय चाललंय तुमच्या राज्यात? आणि ही असली सत्ता काय कामाची आहे तळतळाट घेऊन? देवा भाऊ, हे जे वळू आहेत ना तुमचे, हे जे माच करतायत ना खाली, तुम्ही जरा माहिती घ्या, लोक तुम्हाला शिव्या देत आहेत. या सगळ्या पापातला तुमचा वरद असतंय अशी लोकांच्या मध्ये चर्चा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष आहेत मेहबूब शेख. खरं तर त्या पीडित कुटुंबियाला त्यांनी भेट दिलेली होती. 14 गोष्टी ज्या मागण्या आहेत ज्या त्या पीडित कुटुंबियांनी केलेल्या आहेत. शरद पवारांना आता स्वतः मेहबूब शेख भेटणार आहेत आणि या सगळ्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्या शरद पवारांना सांगणार, आणि शरद पवार या सगळ्या संदर्भात त्यांची काय पुढची भूमिका असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु ज्या पद्धतीने माजी खासदार आहेत रणजित निंबाळकर, त्यांची खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या PNची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता पीडित कुटुंबियांनी केली आहे. या सगळ्या पीडित कुटुंबियाच्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकार असेल किंवा गृहमंत्री असतील काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.